श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. तुमचा हा आजचा येणारा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुमच्या सोबत खूप एका खास विषयावर बोलणार आहे, कारण सध्या आपण श्रावण महिन्यात आहोत आणि श्रावण महिन्यातील गुरुवार हा दिवस आपल्याला स्वामी समर्थ महाराजांसाठी अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की श्रावण महिन्यातील गुरुवारी नेमक्या कोणत्या सेवा करायच्या, स्वामी चरित्र पारायण कसे करायचे, त्याचे नियम काय आहेत आणि ही जी सेवा केल्याने आपल्याला काय फळ मिळते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. कारण या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या भाषेत सगळं समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ही सेवा घर बसल्या सहज करता येईल. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की श्रावण महिन्याला हिंदू धर्मात इतके महत्त्व का दिले जाते. श्रावण महिना हा भक्तीचा महिना मानला जातो. या महिन्यात निसर्ग देखील अतिशय प्रसन्न असतो. सगळीकडे हिरवळ असते, पाऊस पडत असतो आणि मनही तितकंच शांत आणि भक्तिमय होतं. या पवित्र महिन्यात केलेली कोणतीही सेवा, कोणतीही पूजा अनेक पटींनी फळ देते असं आपलं शास्त्र सांगतं. आणि यातही जर गुरुवार आला तर त्याचं महत्त्व अजूनच वाढतं. कारण गुरुवार हा दिवस दत्तगुरूंचा आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा मानला जातो. स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. त्यामुळे गुरुवारी त्यांची सेवा केली की आपल्याला दुप्पट पुण्य लाभतं असं भक्त मानतात. आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. श्रावणातील गुरुवारी नेमकी कोणती सेवा करावी. सगळ्यात आधी सांगते, सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यावं आणि शक्य असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करावे, कारण हे रंग सात्विकतेचे प्रतीक मानले जातात. त्यानंतर आपल्या घरातील देवघरात किंवा जिथे स्वामींची प्रतिमा किंवा पादुका असतील तिथे दिवा लावावा. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम, कारण तुपाच्या दिव्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. दिवा लावल्यानंतर स्वामींना अभिषेक करावा. जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा पादुका असतील तर त्यांना पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करू शकता. अभिषेक करताना मनात सतत स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण चालू ठेवावे. त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावावं, फुलं व्हावीत. विशेषतः पांढरी फुलं किंवा मोगरा असेल तर स्वामींना अतिशय प्रिय आहे असं सांगतात. यानंतर स्वामींसमोर धूप आणि उदबत्ती लावावी आणि नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये तुम्ही साधं गुळ खोबरं देखील दाखवू शकता. तुमच्या घरी जे काही गोड पदार्थ बनत असतील तर ते दाखवू शकता. महत्वाचं हे नाही की नैवेद्य किती मोठा आहे, महत्वाचं हे आहे की तो किती भक्तिभावाने आपण आणि श्रद्धेने दाखवला जातो. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की भक्तीमध्ये दिखावा नको, फक्त श्रद्धा हवी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नामस्मरण. श्रावणातील गुरुवारी शक्य तितका वेळ स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. तुम्ही माळ घेऊन जप करू शकता. एक माळ म्हणजेच 108 वेळा नामस्मरण. जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर 21 माळा किंवा 108 माळा करण्याचा देखील संकल्प तुम्ही या दिवशी करू शकता. पण सुरुवातीला तुम्ही कमी संख्येने सुरुवात करा आणि हळूहळू वाढवत जा, कारण संख्येपेक्षा नियमितता आणि श्रद्धा जास्त महत्वाची आहे. नामस्मरणासोबतच अनेक भक्त गुरुवारी उपवास देखील करतात. जर तुमची प्रकृती साथ देत असेल आणि तुम्हाला जमत असेल तरच उपवास करावा. कोणावरही जबरदस्ती नाही. उपवास केला नाही तरीही चालतं. महत्वाचं आहे ते म्हणजे मनातील भाव आणि श्रद्धा. जर उपवास करत असाल तर फळाहार घेऊ शकता किंवा एक भुक्त राहू शकता, म्हणजे दिवसातून एकदाच जेवण घेणे. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया, जो अनेक भक्तांना जाणून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर तुम्ही स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी माझे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर आता पुढचं माहिती बघूया. भक्तांना जाणून घ्यायचं असतं की तो म्हणजे स्वामी चरित्र पारायण कसं करावं. स्वामी चरित्र हा ग्रंथ स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावर आधारित असून त्यात त्यांच्या लीला, त्यांचे उपदेश आणि त्यांनी भक्तांसाठी केलेले चमत्कार यांची वर्णन आहे. हा ग्रंथ वाचल्याने मनाला शांती मिळते आणि स्वामींप्रती
श्रद्धा अधिक दृढ होते. स्वामी चरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वप्रथम पारायण सुरू करण्याआधी स्वामींसमोर दिवा लावून संकल्प करावा. संकल्प म्हणजे मनात किंवा शब्दात असं ठरवावं की स्वामी महाराज, मी आजपासून इतक्या दिवसात हे पारायण पूर्ण करणार आहे. कृपया मला यात यश द्यावं. कोणतेही म्हणजे निर्विघ्न असं माझं पारायण पार पडावं. माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करावी आणि पारायण करताना बसण्याची जागा स्वच्छ असावी. शक्यतो चटई किंवा आसनावर बसावं. जमिनीवर थेट न बसता आसन घेऊनच बसावं. यामुळे एकाग्रता वाढते. वाचन करताना मन शांत ठेवावं आणि घाईघाईत वाचन न करता समजून उमजून वाचन करावं. कारण नुसतं पान उलटणं महत्वाचं नाही किंवा बोट फिरवणं महत्वाचं नाही, तर त्यातील अर्थ समजून घेणं आणि तो जीवनात उतरवणं जास्त महत्वाचं आहे. अनेक भक्त 7 दिवसांमध्ये संपूर्ण स्वामी चरित्र पारायण पूर्ण करतात, तर काही भक्त 21 दिवसांत हळूहळू वाचन करतात. हे पूर्णपणे तुमच्या सेवेवर, तुमच्या वेळेवर आणि सोयीवर अवलंबून आहे. जर तुम्हाला वेळ कमी मिळत असेल तर तुम्ही रोज 1 किंवा 2 अध्याय किंवा 3 अध्याय वाचू शकता. महत्वाचं हे आहे की एकदा सुरुवात केल्यानंतर मध्ये सोडू नये. शक्यतो नियमितपणे रोज ठराविक वेळी वाचन करावं म्हणजे मन आणि सवयी दोन्ही तयार होतात. पारायण करताना जर एखादा दिवस सुटला तर घाबरून जाऊ नये किंवा स्वतःला दोष देऊ नये. स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांना समजून घेणारे आणि क्षमाशील आहेत असं मानलं जातं. त्यामुळे मन शुद्ध ठेवून पुढील दिवशी पुन्हा वाचन सुरू करावं. स्वामी चरित्र पारायण संपल्यानंतर शेवटी स्वामींची आरती करावी आणि मनापासून नमस्कार करून जो काही संकल्प केला होता त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. अनेक भक्त पारायण पूर्ण झाल्यावर गरजू व्यक्तींना अन्नदान करतात किंवा काही सेवा कार्य करतात. कारण असं मानलं जातं की सेवा आणि दान धर्म केल्याने पुण्य अधिक वाढतं. आता मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगते ज्या पारायण करताना लक्षात ठेवाव्यात. पारायण करताना मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. मोबाईल बाजूला ठेवावा, टीव्ही बंद ठेवावा आणि शांत वातावरणात वाचन करावं. जर घरात लहान मुलं असतील किंवा गडबड होत असेल तर सकाळी लवकर उठून किंवा रात्री सगळे झोपल्यानंतर वाचनासाठी वेळ काढावा. स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात पारायण करावं की नाही याबद्दल अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो. यावर वेगवेगळी मतं आहेत. काही ठिकाणी सांगितलं जातं की या काळात विश्रांती घ्यावी, तर काही ठिकाणी सांगितलं जातं मनातील भाव शुद्ध असेल तर कोणताही दोष नाही. पण 4 दिवस किंवा 5 दिवस पारायण न केलेलेच योग्य. त्यामुळे यासाठी तुम्ही तुमच्या घरातील परंपरा आणि तुमच्या मनाचा कल यानुसार निर्णय घ्यावा. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की बाह्य शुद्धतेपेक्षा मनाची शुद्धता जास्त महत्वाची आहे. आता मी तुम्हाला सांगते की श्रावणातील गुरुवारी स्वामींची सेवा आणि पारायण केल्याने भक्तांना कोणकोणते फायदे मिळतात. असं अनेक भक्त सांगतात. सर्वप्रथम मनाला अपार शांती मिळते. जीवनातील अडचणी हळूहळू कमी होतात असा अनेकांचा अनुभव आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता वाढते असंही म्हटलं जातं. आर्थिक अडचणी असतील तर त्या हळूहळू सुटतात असा भक्तांचा विश्वास आहे. तसेच कुटुंबात एकोपा वाढतो आणि आरोग्यविषयक समस्या देखील कमी होतात असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. पण हे लक्षात ठेवा की कोणतीही सेवा किंवा पारायण हे केवळ स्वार्थासाठी करू नये. स्वामी समर्थ महाराज नेहमी शिकवतात की निस्वार्थ भावाने केलेली सेवाच खरी सेवा असते. त्यामुळे मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त श्रद्धेने आणि प्रेमाने सेवा करावी. बाकी सगळं स्वामींच्या चरणी सोडून द्यावं. आता मी तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगते ज्यामुळे तुम्हाला ही सेवा अजून सोपी होईल. पहिली गोष्ट म्हणजे रोज एकाच वेळी सेवा करण्याचा प्रयत्न करा. यामुळे सवय तयार होते. दुसरी गोष्ट म्हणजे सेवा करताना मोबाईल दूर ठेवा जेणेकरून लक्ष विचलित होणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला मोठे पारायण जमत नसेल तर रोज 1 अध्याय तरी वाचला तरी चालेल किंवा रोज 3 अध्याय क्रमशः वाचले तरी चालतात. कारण नियमितता ही संख्येपेक्षा जास्त महत्वाची आहे. चौथी गोष्ट म्हणजे सेवा करताना मनात राग, द्वेष किंवा नकारात्मक विचार ठेवू नका. शक्य तितकं मन प्रसन्न आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. अनेक भक्त मला विचारतात की आपण स्वामींची मूर्ती आणि पादुका नसतील तर काय करावं? तर त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही स्वामींचा फोटो देखील ठेवू शकता किंवा अगदी मनातही स्वामींचे स्मरण करून सेवा करू शकता. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की मी सगळीकडे आहे आणि माझ्या भक्ताच्या हृदयात आहे. त्यामुळे बाह्य साधनांपेक्षा मनातील भाव जास्त महत्वाचा आहे. आणखी एक गोष्ट अनेक जण विचारतात की जर आपल्याला मराठी वाचता येत नसेल किंवा वेळ कमी असेल तर काय करावं? तर यावेळी फक्त तुम्ही स्वामी चरित्रातला एखादा भाग ऐकू शकता. अनेक भक्त युट्यूबवर स्वामी चरित्राचे पारायण वाचन ऐकतात.
किंवा ऑडिओच्या माध्यमातून सुद्धा ऐकतात, हे देखील तितकंच फलदायी मानलं जातं. कारण महत्वाचं आहे ते श्रवण आणि त्यातील भाव समजून घेणं. तर शेवटी मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते, ती म्हणजे कोणतीही सेवा आणि किंवा पारायण करताना घाई करू नका, स्वतःवर दडपण आणू नका. जितकं जमेल तितकं मनापासून करा आणि बाकी सगळं स्वामींच्या चरणी सोडून द्या. स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांची काळजी घेतात, असा अनुभव लाखो भक्तांनी घेतला आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने ही सेवा करा. तर आपण बघितलं की श्रावण महिन्यातील गुरुवारी कोणकोणत्या सेवा कराव्यात. दिवा लावणं, अभिषेक करणं, नामस्मरण करणं, उपवास करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामी चरित्र पारायण कसं करावं, त्याचे नियम काय आहेत आणि ते किती फलदायी आहे हे देखील आपण सोयीस्कर बघितलं. तुमच्या मनात जर अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की मला विचारू शकता. तर मी त्या प्रश्नांची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासारख्या इतर भक्तांनाही याचा फायदा होवो यासाठी तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावं अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.